मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात सत्ता, पद याच्या अहंकारांनी माजलेल्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. मी ओंकार आणि आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती राजर्षी, लोकराजा असं ज्यांना म्हटलं जातं त्या छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दलची आहे. अर्थात एक गोष्ट नाही आहे, 2-3 किस्से आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण पाहतो की बरेच अधिकारी किंवा पोलीस खात्यातले लोक हे त्यांच्या सत्तेचा, पदाचा माज करून बऱ्याच वेळेस ते जिथून खरेदी करतात तिथं पैसे चुकते करत नाहीत. अर्थात प्रत्येक अधिकाऱ्याबद्दल किंवा सत्तेवरच्या माणसाबद्दल मला हे म्हणायचं नाही आहे, पण आपण हे बऱ्याच वेळेस पाहत असतो. काय होतं, लोक पण तुमच्या पदाचा मान म्हणून किंवा कधीकधी दहशत म्हणून तुम्हाला पैसे नको असं म्हणतात. ते त्यांची सेवा देतात, वस्तू देतात आणि पैसे नको असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. अशावेळी जो अधिकारी किंवा सत्तेवरचा एखादा मंत्री असेल, आमदार, खासदार असेल, त्यानं काय करायला हवं तर जे आहेत ते पैसे चुकते करायला हवेत. पण काही वेळेस असं दिसत नाही. आपल्या अगदी साध्या अनुभवावरून पण हे आपल्या लक्षात येईल. तर अशावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे मुंबईमध्ये ज्यावेळी त्यांचं घर व्हायचं होतं मुंबईतलं, त्याच्या आधी तिथं सरदार गृहात राहत होते. म्हणजे मोठ्या एखाद्या हॉटेलात ते राहू शकले असते, पण ते सरदार गृहात राहायचे. या सरदार गृहाच्या इमारतीमध्ये एक खेळण्यांचं आणि काचेच्या बाहुल्यांचं दुकान होतं. शाहू महाराजांना त्यांच्या वाड्यावरच्या लहान मुलांना किंवा त्यांच्या नात्यातल्या लहान मुलांना अशी खेळणी देणं खूप आवडायचं. त्यामुळे ते खरेदी करायचे आणि मनसोक्त खरेदी करायचे. तर ही खरेदी करण्यासाठीच ते त्या दुकानात गेले आणि थोडासा धक्का लागून म्हणा किंवा इकडं तिकडं हालचाल करताना वरच्या कप्प्यातली खेळणी आणि बाहुल्या खाली पडल्या आणि फुटल्या किंवा थोड्या बाद झाल्या असं म्हणूया. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं माहिती आहे? त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला सांगितलं की या खेळण्याच्या दुकानांमध्ये जी काही खेळणी असतील त्याची जेवढी किंमत होईल ती सगळी किंमत या मालकाला देण्यात यावी. त्यांच्याकडून चूक झाली होती, त्यामुळं आपल्यामुळं कुणाचं नुकसान होऊ नये हे ते कटाक्षाने लक्षात ठेवायचे. आणि त्यासाठी ते पदरचे कितीही पैसे खर्च झाले तरी मागं पुढं पाहत नव्हते. आणखीन एक असाच किस्सा आहे. छत्रपती शाहू महाराज मुंबईत जायचे त्यावेळी कधीकधी इराणी हॉटेलमध्ये जायचे. तिथं नाश्ता वगैरे करायचे, अल्पोपहार करायचे. तर असंच एका वेळी ते इराणी हॉटेलमध्ये गेले होते आणि त्यावेळी चहा पाणी झाल्यानंतर उठताना तिथल्या टेबलावरच्या कप बशीच्या एका जोडीला त्यांचा धक्का लागला आणि ती खळकन फुटली. आता त्यानंतर शाहू महाराजांना थोडंसं खजील झाल्यासारखं झालं, पण मग लगेचच त्यांनी काय केलं तर ते काउंटरवर गेले आणि स्वतःच्या खिशातले, स्वतः जवळचे असं म्हणूया, जेवढे काही पैसे होते, चवल्या, पावल्या, नाणी, नोटा, त्या सगळ्या जितक्या होत्या तेवढ्या काउंटरवर ठेवल्या आणि त्या मालकाला देऊ केल्या की तुमची कपबशी फुटली आहे, माझ्यामुळं तुमचं नुकसान झालेलं आहे, हे पैसे घ्या. आता त्या कपबशांची किंमत किती असेल हो त्यावेळी, पण यांनी सगळे जवळचे पैसे दिले. हे औदार्य पण होतं आणि स्वतः केलेल्या एखाद्या कृतीबद्दलचं भान, जबाबदारीचं भान हे त्यांना होतं. किती मोठेपण आहे ना. म्हणजे त्यांच्या खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी, भव्य कार्य याच्याबद्दलची चर्चा होते, त्याच्यावर व्याख्यानं होतात, परिसंवाद होतात, पुस्तकं लिहिली जातात. पण त्या सगळ्या महत् कार्यामध्ये कधीकधी व्यक्तिमत्वातले असे गुण दुर्लक्षित राहू शकतात. म्हणूनचा हा प्रयत्न की छत्रपती शाहू महाराज हे मोठे होते, ते त्यांच्या या महत् कार्यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या माणुसकीच्या, औदार्याच्या,
दातृत्वाच्या आणि इतरांप्रती असलेल्या सहानुभूतीच्या गुणामुळं पण. माणसं सत्तेच्या पदाच्या माजानी इतरांवर अन्याय करतात, इतरांना कमी लेखतात, स्वतःच्या पदाचा बडेजाव मिरवतात. पण छत्रपती शाहू महाराज, यांना आपण राजर्षी लोकराजा म्हणतो, ती माणसं मात्र नेहमी सर्वसामान्य माणसांचा विचार करतात. भेटूया अशाच एका महनीय व्यक्तिमत्वासोबत, इतिहासात दडलेल्या अशाच एका घटनेसोबत मागील पानावरूनच्या पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून.